यह सोच रहे होंगे कि मेरे चैनल का नाम फिश क्यों है, पर इसके पीछे भी एक वजह है। फिश का भी मैंने एक फुल फॉर्म बनाया है। उसका फुल फॉर्म है एफ का फुल फॉर्म फैक्ट्स, आई का फुल फॉर्म इंफॉर्मेशन, एस का फुल फॉर्म शॉर्ट स्टोरीज और एच का फुल फॉर्म हॉरर स्टोरीज। इस सब को कैच फिश करती है, इसीलिए मैंने मेरे चैनल का नाम फिश यह रखा है। आपको मेरे चॅनल का नाम कैसा लगा मुझे कमेंट बॉक्स में जरूर लिख देना। आपण आज 10 बिलियन पेक्षा जास्त डाउनलोड केलेल्या ॲप्सवर चर्चा करणार आहोत। पहिला ॲप गूगल, दूसरा ॲप क्रोम, तीसरा ॲप गूगल मैप्स, चौथा ॲप जीमेल, पांचवा ॲप यूट्यूब। क्या आपको पता है सबसे तेज पक्षी या जानवर कौन सा पूरे विश्व में? इसका आंसर चीता नहीं है। चीता की स्पीड 70 किलोमीटर पर आवर है, पर पेरेग्रिन फैल्कन इस पक्षी की स्पीड 242 mph पर आवर की है। क्या अभी आपको पता चला कि चीता फास्ट या पेरेग्रिन फैल्कन? पेरेग्रिन फैल्कन को घुमंतुबाज के नाम से जाना जाता है। इस चित्र का आंसर है हमारे इंडिया से जो भी प्रोडक्ट इंडिया से बाहर के देश में बेचे जाते हैं वो प्रोडक्ट्स इंडिया के होते हैं, ऐसा बाहर के देश में समझा जाता है। Today we will get the information about Lata Mangeshkar. The legendary singer has died aged 92. She born in Maharashtra on September 28, 1929 and started out singing at religious gathering with her father. Recorded her first song for the Bollywood film in 1942. She was 13 years old. Over a 73 years career, she recorded 27,000 songs for the Bollywood and regional films. Worked with many legendary Indian music directors, Madan Mohan, Nushad, S.B. Burman, R.D. Burman, Lakshmikant, and A.R. Rahman. She won dozens of singing awards, awarded the Bharat Ratna, India's highest civilian honor in 2000. आज आपण भारताची स्वरादिनी गायन कोकिळा म्हणजे लता मंगेशकर यांच्याविषयी 2 शब्द जाणून घेऊ। यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला। त्यांचा जन्मस्थळ इंदूरमध्ये होतं। त्यांच्या वडिलांचं नाव दीनानाथ मंगेशकर होतं। त्यांच्या आईचं नाव शेवंती मंगेशकर होतं। लता मंगेशकर वडिलांकडून संगीताचे धडे शिकायची। संगीत नाटकांपासून करिअरला सुरुवात केली। 5व्या वर्षी संगीत नाटकात अभिनय मिळाला। वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी त्यांच्यावर होती। 1942 साली पार्श्वगायनाला सुरुवात केली। त्यांनी गायलेल्या पहिल्या चित्रपटाचं नाव किती हसाल हे होतं। 1946 मध्ये पहिलं हिंदी गाणं ध्वनिमुद्रित हे होतं। आनंदघन नावानं गाण्यांना संगीत दिले। त्यांना 1958 रोजी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। 22 भाषांमध्ये 50,000 गाणी गायली। 1969 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला। 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला। 1999 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला। 2001 मध्ये भारत रत्न पुरस्कार मिळाला। के.आर. नारायणन यांनी त्यांना भारत रत्न पुरस्कार 2001 या वर्षी दिला। त्यांची सर्वाधिक गाण्यांसाठी गिनीज बुकात नोंद झाली। त्यांचे परदेशात हजारों कार्यक्रम असायचे। पंखे में 3 ब्लेड क्यों होते हैं? इसका आंसर है ये ब्लेड भारत में सबसे ज्यादा यूज किए जाते हैं। अमेरिका, यूएसए, जापान इन सब देशों में 4 और 5 ब्लेड वाले पंखे होते हैं और भारत में 3 ही क्यों होते हैं? क्योंकि
3 ब्लेड वाले सस्ते होते हैं और 3 ब्लेड वाले पंखे कम इलेक्ट्रिसिटी यूज करते हैं और 4 और 5 ब्लेड वाले पंखों को ज़्यादा से ज़्यादा इलेक्ट्रिसिटी की ज़रूरत होती है, इसीलिए 3 ब्लेड वाला पंखा सस्ता होता है और 4 और 5 ब्लेड वाले पंखों को ज़्यादा फोर्स की ज़रूरत होती है और मोटर को बहुत बिजली की ज़रूरत होती है और 4 और 5 ब्लेड वाले पंखों को ज़्यादा एनर्जी की ज़रूरत होती है, इसलिए 4 और 5 ब्लेड वाले पंखे ज़्यादा स्लो चलते हैं और 3 ब्लेड वाला पंखा बहुत फास्ट चलता है। कम खर्चे में ज़्यादा एनर्जी 3 ब्लेड वाला पंखा जनरेट करता है, इसलिए भारत में सबसे ज़्यादा 3 ब्लेड वाले पंखे ही यूज किए जाते हैं। भारत में 1 और 2 पंखे वाले ब्लेड भी होते हैं। अमेजिंग इंफॉर्मेशन अबाउट यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। दिस कंट्री इज वेरी पावरफुल and is in the first position of powerful countries in the world. NATO is performing a big role in powerful countries of America. The famous companies like Amazon and Google is also available in America. The NATO was made in 1949 and the full form of NATO is North Atlantic Treaty Organization. The America has largest coal mine in that country. 1 February is celebrated as Coast Guard Day. Indian Coast Guard Day is celebrating its 46th raising day today from just 7 surface platforms. In 1978, Indian Coast Guard has grown into a formidable force with 158 ships and 70 aircraft in its inventory. As the 4th largest coast guard in the world, it has played a significant role in securing the Indian coast guards and enforcing regulations in the maritime zones of India. And 1 February is also celebrated as Kalpana Chawla's death anniversary, India's first woman astronaut. Kalpana Chawla, the first woman of Indian origin to go to space, she first flew on Space Shuttle Columbia in 1997 as a mission specialist and primary robotic arm operator. Her second flight was on STS-107, the final flight of Space Shuttle Columbia in 2003. And in her will she had said that after her demise, her ashes be either scattered over the Himalayas or the Zoin National Park in Uttar. Born in Kurnool in 1962, she was one of the 7 crew members who died in the disaster in 2003 when Columbia disintegrated during its re-entry into the Earth's atmosphere. Kalpana Chawla's main source of inspiration was G.R.D. Tata, who was India's first licensed pilot. The astronaut started working at the NASA MS Research Center in 1988 and became a naturalized US citizen in April 1991. Later, she applied for NASA Astronaut Corps and joined there in 1995. In 1997, Kalpana was part of 6 astronaut crew who were on the mission Space Shuttle Columbia. The mission made her the first Indian origin woman and second Indian to fly in space. 3 years after her first flight, she was chosen as the crew in STS-107. After much delay, the mission commenced in 2003. Unfortunately, the 16-day flight that took off on January 16 collapsed 16 minutes before landing the Earth's atmosphere. Chawla learnt everything that caught attention, including Bharatanatyam, karate and scuba diving. The astronaut's first application to NASA was rejected in 1993 and was accepted after she replied again in 1995. मग टॉमचे बाबा आणि डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जातात
पहिलं टॉमच्या बाबांना कसं तरी डॉक्टर नेतात त्यांना हॉस्पिटलमध्ये. म्हणतात की तिकडं हॉस्पिटलमध्ये चोर आहेत, मग तू येऊ नको असा डॉक्टर म्हणतो. कारण की त्यांचा प्लॅन फेल होईल. असं सांगितलं नाही त्यांनी. आणि टॉम घरी जातो. टॉमला त्यांच्या बाबांची खूप आठवण येत होती. त्याच्या बाबांना बरं वाटावं म्हणून टॉम शाळेत खूप अभ्यास करायचा. आणि जर त्याला भूक लागली तर तो स्वतः खायला बनवायचा. त्याने कुकिंग फोनमधून शिकली होती. मग टॉम त्यांच्या बाबांना पण फोन लावायचा आणि अभ्यास करायचा. आणि एक्झामच्या दिवशी टॉमला त्याचा पेन सापडत नव्हता. त्याने खूप हुडकलं त्याचा पेन, पण त्याला पेन सापडला नाही. मग तो उठून त्याच्या सरांकडे गेला आणि सरांना सांगितलं की माझ्याकडे लिहायला पेन नाहीये. मग सरांनी त्याला उठून पेन दिला. आणि टॉम पेपर लिहायला गेला. एक दोन तासानंतर सगळ्यांनी पेपर लिहून झाले. आणि सगळ्यांनी सरांना पेपर दिले आणि वापस त्यांच्या जागेवर बसले. सरांनी सगळ्यांचे मार्क मोजले, पण टॉमला जास्त मार्क पडलेले. कारण की त्यांनी खूप मेहनत केली. पण फक्त टॉमलाच नाही, त्याच्या मागच्या बसलेल्या जिंजरला पण. म्हणजे सरांना वाटतं की टॉमचा पेपर जिंजरनी नाहीतर कोणीतरी पेपर कॉपी केला असेल. मग आता टॉम आणि जिंजर अडकलेत. काय होईल टॉम आणि जिंजरचं आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. Why did the accident happen? Why did the boy got a big injury and he is in the hospital now? Then let's come to the story. In our country there are many cars running now. I was going to a trip and I started it at 7 a.m. and at 8 a.m. I saw a car was going too fast than ours. Going slow. After a few minutes, the car which was going too fast than ours, that car's accident I saw. I was so scared. At that time, in that place, then I called the doctor and I gone at that place. In that place where accident has happened, I saw a truck and a car. After few minutes there was a big traffic jam because when the accident has taken place in truck there were too much of sugarcane was present. This all sugarcane was fallen on the middle of the road and the accident was there on the road only. I called to police and when police came I told to them
that due to the accident on road, there is a much traffic jam, and the sugar cane is also been fallen on the road, and these two cars of accident which are blocking others way, and because of it here traffic jam is there. Then they called the person who drives the crane. Then I went to the hospital to see the patient, which accident has been taken place with the truck, and there his family members were present. Then I started my trip again. While going, I was so scared, and I was driving my car very slow and used seat belt, and I did not gone directly to the trip. I directly went to my house. After few days, I was on my work, and I told to everyone near me, these traffic rules are made for us to protect us. Why we should not use it? Part 1. This I will tell you only about 2 games. Here you will find the best outdoor games, and they are in 50 in a number, that will get you moving, energized with sunlight, and inject your days with fun. These outdoor games are not to be kept to yourself. Make sure to invite your family, friends, neighbors and schoolmates over to play these fun outdoor games. The more, feel free to add your favorite outdoor games in the comment section below after checking out our top 50 outdoor games. Maybe you invited by your outdoor games or with a game in some way that makes it even more fun to play. If yes, then start. Game list. Number 1. Disc golf. Disc golf is a flying disc sport in which players throw a disc at a target. It is played using rules similar to golf. Most disc golf are made out of polypropylene plastic, otherwise known as polypropylene, which is a thermoplastic polymer resin used in a wide variety of applications. Rules to win: the lowest number of total throws. Number of holes 9 to 8. Number of players per team, double or single. This game is mostly played in United States. Number 2. Horseshoes. Horseshoes is a lawn game played between 2 people using 4 horseshoes and throw targets set in a lawn or sandbox area. The game is played by the players alternating turns tossing horseshoes at stakes in the ground, which are traditionally placed 40 feet apart. This is non-Olympiad game. Team members are individual. Highest government body NHPA. Number 3. Cornhole. Cornhole is also a lawn game in which players take turns throwing 16-ounce fabric beans bags at a raised platform with a hole in the far end. A bag in the hole scores 3 points, while one on the board scores 1 point. Play continuously until a team or player reaches or exceeds the score of 21. Other name bags. This game is mostly played in North America. Team members either double or single. Number 1. Some people have more bones in their feet. Number 2. Polo was played for the first time in the United States in 1876 near. Number 3. The Sarawak Chamber in Malaysia is the largest cave in the world. Is 2,300 feet and 701 meters long and 1,300 feet 400 meters wide and more than 230 feet 70 meters high. Number 4. The distance from the surface of Earth to the center is about 3.963 miles and 630. Number 5.
Factories in the United States discharge approximately 3 million tons to toxic chemicals in the water, air, and number 6. Do anyone know? 14 pounds of garbage, mostly plastic, is dumped into the ocean every year. Number 7. The Coast Guard estimates that for United States waters, sewage treatment plants discharge twice as much oil each year as tanker spills. Number 8. 36 of the 64 major hurricanes categories 3-5 that hit the US in the 20th century struck in September. August was the second busiest month with 15. Number 9. The Northern Mariana Islands is the only country where the death rate is 2.2 gram equals to 1000 is the lowest in the world. Number 10. Fossil fuels supply about 90% of the world's electricity. These fuels emit dangerous gases such as carbon dioxide, sulfur dioxide, and nitrogen oxide, which create acid rain and may contribute to global warming. Nuclear energy does not directly add harmful gases to the atmosphere. 3 amazing facts. Fact number 1. Physiology says being sad with the right people is better than being happy with the wrong ones. Fact number 2. Did you know the average speed of a skydriver is 200 kmph? Fact number 3. Did you know the first letter of the month July through to November spell Jason? Today we will get the information on Chhatrapati Shivaji Maharaj. He was the Indian ruler. His name was Shivaji Bhosle I, also referred to as Chhatrapati Shivaji, was an Indian ruler and a member of the Bhosle Maratha clan. Shivaji carved out an enclave from the declining Adil Shahi Sultanate of Bijapur that formed the genius of the Maratha Empire. He born on 19 February 1630 at Shivneri Fort in Kusur and died in 3 April 1680 at Raigad Fort. His full name Shivaji Bhosle I. He was formally crowned the Chhatrapati of his realm at Raigad. His mother's name was Jizabai. In Hinduism religion, शिवाजी महाराज वॉज लिविंग ओवर द कोर्स ऑफ हिज लाइफ शिवाजी। आज मैं आपको अलास्का के बारे में बताने वाला हूँ। क्या आपको पता है अलास्का रूस देश का हिस्सा था जिसे रूस ने 1867 में अमेरिका को $7.2 मिलियन में बेच दिया। आज यह अमेरिका का हिस्सा है। Today I am going to tell you about the national flag of India. Then let's start. The national flag of India is a horizontal rectangular tricolor of India, saffron, white and India green with the Ashoka Chakra, a 24-spoke wheel, in navy blue at its center. It was adopted in its present forms during a meeting of the Constitution Assembly held on 22 July 1947. It became the official flag of the Dominion of India on 15 August 1947. The flag was subsequently retained at that of the Republic of India. In India, the term tricolor almost always referred to the Indian national flag. The flag is based on the Swaraj flag, a flag of the Indian National Congress designed by Pingali Venkaiah. It was adopted in 22 July 1947. It was 74 years ago. Design a horizontal triband of India saffron white and India green, charged with a navy blue wheel with 24 spokes in the center. Designed by Pingali Venkaiah. By law, the flag is to be made of khadi, a special type of hand-spun cloth or silk, made popular by Mahatma Gandhi. The manufacturing process and specifications for the flag are laid out by the Bureau of India Standards.
The right to manufacture the flag is held by the Khadi Development and Village Industries Commission, who allocates it to regions groups. As of 2009, the Karnataka Khadi Gramodyoga Samyukta Sangha has been the sole manufacturer of the flag. Usage of the flag is governed by the Flag Code of India and other laws relating of the national assemblies. The original code prohibited use of the flag by private citizens except on national days such as the Independence Day and the Republic Day. In 2002, on hearing an appeal from a private citizens, Naveen Jindal, the Supreme Court of the India, directed the Government of India to amend the code to allow flag uses by private citizens. Subsequently, the Union Cabinet of India amended the code to allow limited uses. The code was amended once more in 2005 to allow some additional use, including adaptations on certain forms of clothing. The flag code also governs the protocol of flying the flag and its use in conjunction with other national and non-national flags. आज आपण बजाजचे किमयागार यांच्यावर चर्चा करणार आहोत. पद्मभूषण राहुल बजाज यांचे पुण्यात निधन. शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार. आजची तारीख 13 फेब्रुवारी 2022. हमारा बजाज हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तृत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले राष्ट्रीय उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज वय 83 यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खाजगी रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला. बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. राहुल बजाज यांचे पार्थिव रविवार सकाळी 11:30 वाजता आकुर्डी येथील कंपनीत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी 4:30 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल. सर्वसामान्यांच्या वाहन विषयक गरज ओळखून स्कूटर पासून ते भन्नाट स्पोर्ट्स बाईक बनवून सर्वसामान्यांच्या जीवनाला बजाज यांनी गती प्राप्त करून दिली. वर्षभराचे वेटिंग असायचे तरीही लोक पैसे भरून बजाज बुक केली असे अभिमानाने सांगायचे. बजाज ही केवळ व्यवसाय करणारी कंपनी नव्हती, तर सर्वसामान्यांसाठी हमारा बजाज बनल्याचे ते द्योतक होते. या किमयेचे राहुल बजाज हेच जादूगर होते. त्यांच्या कारकिर्दीतील एक 50 आणि एक 80 या 2 बाईकनी तर विक्रीचा विक्रम नोंदविला होता. पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थान आहे. कंपनीच्या आवारातच बजाज परिवार वास्तव्यास आहे. राहुल बजाज महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार घेत होते. त्यांना कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता. प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर अखेरपर्यंत प्रयत्न करत होते, मात्र त्यांनी प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि शनिवारी दुपारी 2:30च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मतदारसंघात त्यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ वणी आणि पांढरकवडा यांचा समावेश होता. त्यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा होते. त्यामुळे दर्डा परिवाराचे आणि बजाज परिवाराचे
ऋणानुबंध वर्षानुवर्षे राहिले आहेत. परस्परांविषयी जिव्हाळा आवर्जून सांभाळला जायचा. मात्र वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंध यांतील सीमारेषा त्यांच्या मनात काटेकोर असत. एक उदाहरण द्यायचे तर लोकमत संच देता येईल. 1974 ची ती घटना आहे. त्यावेळी विदर्भात लोकमत तुलनेने अत्यंत नवा होता. लोकमतचे चेअरमन विजय बाबू दर्डा यांनी राहुल बजाजजींना एक पत्र लिहिलं आणि त्यात दर्डा परिवाराने बजाज परिवाराच्या घनिष्ठ संबंधाचा उल्लेख केला. आपण लोकमतसाठी बजाजच्या जाहिरात नियमितपणे द्याव्यात अशी विनंती केली. त्यांचे उत्तर आले. त्यात त्यांनी म्हटलं होतं की ही गोष्ट खरी आहे की दर्डा परिवाराचे आणि आमचे घनिष्ठ ऋणानुबंध आहेत. मात्र मी गुणवत्तेवरचा जाहिरात देतो. ज्या वृत्तपत्राचा क्रमांक पहिला असतो त्यांनाच आमच्या जाहिराती जातात. त्या वर्षी बजाजच्या जाहिराती लोकमतला मिळाल्या नाहीत. परंतु नंतरच्या काळात लोकमत जनमानसात रुजला, विस्तार झाला. त्याने पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील दैनिक असा लौकिक संपादन केला आणि तेव्हापासून बजाज समूहाच्या लोकमतला नियमित जाहिराती असतात. गुणवत्तेसाठी त्यांची यातील तळमळ निश्चितपणे स्पष्ट होते. प्रसन्नता आणि टवटवीतपणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. ते जिथे जायचे तिथे त्यांच्या भोवती माणसांचा गराडा असायचा. गप्पा आणि किस्से यात ते रमले की खूप वेळ बोलायचे आणि मग संवेदनशीलता दाखवत ते हळूच विचारायचे, बोल तो नहीं हुआ. ही गोष्ट खरी आहे की राहुल बजाज यांच्यासारखी एक सर्जनशील संवेदनशील व्यक्ती फार पाहण्यास मिळत नाही. ज्यावेळी भारतात मुक्त अर्थव्यवस्था आली त्यावेळी स्वस्तात होणारी आयात आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा देशांतर्गत फैल सुळसुळाट यासंबंधी त्यांनी प्रसंगी कठोर भूमिकाही मांडली. विकसनशील भारताच्या वेगवान प्रगतीची तळमळ त्याच्या मागे होती. ते म्हणायचे की भारत देश यामुळे मोठा आणि सामर्थ्यवान नाही की आम्ही भौगोलिकदृष्ट्या फार मोठे आहोत किंवा आमची लोकशाही फार महान आहे. आम्ही यासाठी शक्तिशाली आहोत कारण आमच्या देशातील माणसं मेहनती आणि कल्पक आहेत. बजाज ऑटो मध्ये त्यांनी प्रचंड सुधारणा घडवून आणल्या. वाळूच आणि चाकण सारख्या ठिकाणी जागतिक दर्जाची ऑटोमोबाईल इंडस्ट्री उभी केली. संशोधन आणि विकास यांनी महत्त्व दिले. ग्राहक हाच मुख्य केंद्रबिंदू मानून कोणत्याही उद्योगात काम करावे लागते. बजाज उद्योगात स्कूटर पाठोपाठ 3 चाकी वाहने, मोटारसायकल अशी विविधता त्यांनी आणली. 2001 साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केले. केवळ उद्योगातच नव्हे तर प्राथमिक शिक्षण, आरोग्य, शेती अशा विविध क्षेत्रातही राहुल बजाज यांनी काम केले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या प्रतिष्ठित संस्थेचे नेतृत्व राहुल बजाज यांनी 2 वेळा केले. फ्रान्स सरकारने त्यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले. भारत सरकार सेबी, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज अशा कितीतरी स्वातंत्र्यावर बजाज यांचे कर्तृत्व आणि विचार यांची दखल घेतली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी योग्य वेळेला आपल्या नव्या पिढीकडे उद्योगाची जबाबदारी सुपूर्द केली. आज राजीव बजाज आणि संजीव बजाज समर्थपणे त्यांचा वारसा पुढे चालवित आहेत. ज्या वेळेला राहुल बजाज महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर
2006 साली निवडून गेले त्यावेळी त्यांना 3 पक्षांचा पाठिंबा होता. मी आमदार या नात्याने मतदार होतो, परंतु पक्षाची भूमिका आणि आदेश यांना मी बांधील होतो, त्यामुळे मी बजाज यांना मतदान केले नाही. मात्र हे माहीत असूनही त्यांनी कधीही या संबंधी चर्चा केली नाही. मला मत का दिले नाही असे मला त्यांनी कधीही विचारले नाही. पुणे लोकमतच्या वास्तू लोकार्पण सोहळ्यात राहुलजींची विशेष उपस्थिती होती. त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेलं परखड चिंतनीय विचार आणि विषादर्शक वैचारिक भूमिका आजही आम्हाला आठवते. भारताच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून रचनात्मक काम करणे, आव्हानांशी मुकाबला करण्याची प्रेरणा देणारे राहुल बजाज यांच्या कर्तबगारीचे तेजवलय भारतीय क्षितिजावर अनेक वर्षे तळपत राहील हे मात्र खरे. राहुल बजाज यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. पहिला पुरस्कार 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. दुसरा पुरस्कार नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. तिसरा पुरस्कार बजाज यांनी 1979 ते 1980 आणि 1999 ते 2000 मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे CII अध्यक्षपद भूषविले होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना 2017 मध्ये CII जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चौथा पुरस्कार त्रिदल पुणे आणि पुण्यभूषण फाउंडेशन तर्फे 2013 मध्ये पुण्यभूषण पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांनी राहुल बजाज यांना सन्मानित केले. तुमच्या स्क्रीनवर शिवमुद्रेचं चित्र दिसत असेल, त्याचा अर्थ कोणाला माहित आहे का? नसेल माहित तर मी सांगतो. शिवमुद्रेचा अर्थ आहे प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेनं वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र म्हणजे कल्याणकारी वाटते. आजची गोष्ट मी बेंड येईस्तोवर सायकल चालवली ही सांगणार आहे. चला मग गोष्टीला सुरुवात करूया. शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश नेहमीच आग्रही असतात. त्यासाठी विविध उपक्रम राबवितात. त्याचाच एक भागात म्हणून सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहभागी पोलिसांना स्पोर्ट्स शूज देण्यात येणार होते, मात्र अद्याप त्याचे वाटप झाले नाही. असे असतानाच शहरातील पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी सायकल चालविणे, धावणे, चालणे आदी प्रकारात स्पर्धेचे आयोजन केले आहे. यात विजयी स्पर्धक पोलिसांना सायकल तसेच स्पोर्ट्स शूज देण्यात येणार आहेत. याबाबत शहर पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तंदुरुस्तीसाठी CP सर आग्रही आहेत. ही चांगली बाब आहे, मात्र CP सरांना सांगा की काही हौशी पोलिसांनी बेंड येईस्तोवर सायक्लोथॉन स्पर्धेत सायकल चालवली. त्या पोलिसांनाही स्पोर्ट्स शूज दिलेले नाहीत. त्या पोलिसांना स्पोर्ट्स शूजसाठी पुन्हा सायकल चालवावी लागणार असल्याचे दिसून येते. मात्र यात त्या बेंड आलेल्या पोलिसांचे काय, अशी ही चर्चा शहर पोलीस दलात सुरू आहे. शिवाजी महाराज का जन्म 19 फरवरी 1630 को हुआ. शिवनेरी दुर्ग में हुआ था. उनके पिता शाहजी भोसले एक शक्तिशाली सामंत थे.
उनकी माता जीजाबाई जाधव कुल के उत्पन्न असाधारण प्रतिभाशाली महिला थी। शिवाजी के बड़े भाई का नाम संभाजी था, जो अधिकतर समय अपने पिता शाहजी भोसले के साथ ही रहते थे। छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी। यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणत्या राजाचा वारसा पुढे चालवूया, महाराष्ट्र धर्म वाढवूया, रयतेच्या राजाला मानाचा मुजरा। क्या आपको पता है कि बिल्ली जन्म से अंधी होती है और वो वक्त है 2 महीने और 12 दिन, मतलब 72 दिन। इन सब दिनों में बिल्ली अंधी होती है और कभी कभी इससे कम या ज्यादा होता है। Did you know Japan's passport is too much strong? And it's the strongest passport in the whole world. Did you know we can travel in 190 countries with Japanese passport without visa? 3.5 करोड़ की घड़ी। क्रिस्टियानो रोनाल्डो के पास एक घड़ी है जिसकी कीमत 3.5 करोड़ रुपए है। यह घड़ी रोलेक्स कंपनी की है। घड़ी में सफेद सोना और 30 कैरेट हीरों का इस्तेमाल किया गया है। एक इंटरव्यू में उनसे पूछा गया कि घड़ी चाहे 10 रुपए की हो या 10 करोड़ की हो, बताती तो टाइम ही है ना। उन्होंने मुस्कुराते हुए जवाब दिया कि 10 रुपए की घड़ी सिर्फ आदमी को टाइम दिखाती है और 10 करोड़ की घड़ी उस आदमी का टाइम कैसा चल रहा है यह बताती है। Before I ask you a question that who has designed the national flag of India? The answer is Pingali Venkaiah. He has designed the national flag of India. क्या आपको पता है कि दुबई में एक मिरेकल गार्डन है? दुनिया का सबसे बड़ा फूलों का गार्डन है जिसमें 5 करोड़ से भी ज्यादा फूल और 25 करोड़ पेड़ पौधे हैं। Do anyone know? In Dubai there is a miracle garden. In that garden there are more than 5 crore of flowers and 25 crore plants and trees. यह बात आप सुनकर हैरान हो जाओगे। भारत में जनसंख्या की वृद्धि दर इतनी जबरदस्त है कि हर 3 महीने में भारत एक ईद पैदा कर सकता है। हर 6 महीने में एक स्विट्जरलैंड और 1 साल में एक ऑस्ट्रेलिया। यह फैक्ट आपको कैसा लगा मुझे कमेंट बॉक्स में जरूर लिख देना। Do anyone know the fastest recorded raindrop was 18 mph? 3 amazing and unknown facts. Fact number 1. Like fingerprints, everyone's tongue print is different. Fact number 2. Japanese schools do not have proms. Fact number 3. A glass bottle takes 1 million years to decompose. Did you know the Great Wall of China is the longest man-made structure in the whole world? Do anyone know what is rhino's horn made up of? The answer is the rhino's horn is made up of keratin. Today we will discuss about animals which never sleeps. First, jellyfish. Second, bullfrogs. Third, insects multiple. Fourth, sea urchins. Only the honeybees makes honey. Do you know gorillas beat their chest when they get nervous? The full form of NASA is National Aeronautics and Space Administration. Butterflies were formerly known by the name flutterby.
Carbon monoxide can kill a person in less than 15 minutes. The rain have been never recorded in the parts of Chil's Atacama Desert, the driest place on the earth. The first skyscraper in the United States was built in Chicago. Great Fire in London. In the Great Fire of London in 1666, which destroyed 13,200 houses, 87 churches, the Cathedral of St. Paul, and left 70,000 homeless, only 6 people were killed. It started at 2 September 1666 and ended on 6 September 1666. It was 4 days. The letter J does not appear anywhere on the periodic table of the elements. Chocolate was used as a medicine during the 18th century. It was believed that chocolate could cure a stomach pain. MasterCard was originally called MasterCharge.